नमस्कार मंडळी, आज आपण अगदी तिखट चकल्या बनवणार आहोत. तर अगदी स्पायसी चकल्या केलेल्या आहेत आणि चौपट फुलणाऱ्या सुद्धा चकल्या केल्यात आपण. तर अगदी खुसखुशीत काही ट्रिक्स सहित मी ते केलेले आहेत. तर अगदी नवीन पद्धतीने आणि खुसखुशीत होतील तुमच्या चकल्या. अजिबात कडक होणार नाही, काळ्या सुद्धा पडणार नाही, अशा पद्धतीच्या आपण चकल्या केलेल्या आहे. तर हातात धरल्या क्षणीच आपण चुरा केल्या की अगदी खुसखुशीत चकली होते. म्हणजे मस्त तुमची चकली झालेली आहे. चकली जर हाताने तुटली तर समजून घ्यायचं तुमची चकली अगदी खुसखुशीत आणि खमंग आणि हलकी झालेली आहे. तर अगदी 2 किलोच्या प्रमाणासहित तुम्हाला इथे चकलीचं माप सांगणार आहे मी. तर ते कसं करायचं आपण बघणार आहोत. तर काय केलंय मी, 1 पाव म्हणजे 250 ग्रामचा 1 ग्लास आहे. तर 500 ग्राम मी साबुदाणा घेतलाय, म्हणजे अर्धा किलो साबुदाणा घेतलाय. 2 ग्लास मोजून घेतलाय ग्लासाने. तर स्वच्छ 2-3 पाण्याने धुतल्यानंतर 1 ग्लास पाणी घातलंय आणि त्याला आपल्याला भिजत घालायचं आहे. तर वरती आपल्याला 1 इंच पाणी घालून ठेवायचं आहे आणि सकाळी भिजू घातला की संध्याकाळी 7 ते 8 वाजता आपल्याला एकदा साबुदाणा बघायचा आहे. तर अगदी सुटसुटीत आपल्याला साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, तुमचा साबुदाणा जितका मोकळा केला जाईल तितका आपण जे गरम पाणी त्यामध्ये घालणार आहोत ना, ते अगदी व्यवस्थित पूर्ण साबुदाण्याला लागेल. तर आता आपल्याला काय करायचं, मोकळा करून घेतल्यानंतर चांगलं मोठ्या भांड्यात घालायचा आहे साबुदाणा. म्हणजे गरम पाण्याने ज्यावेळेस आपण भिजू घालतो त्यावेळेस चांगला अगदी नरम झाला पाहिजे तो. त्यासाठी आपल्याला पातेल्यात साबुदाणा टाकायचा आहे. टाकल्यानंतर अगदी मोकळासुद्धा करून घेतला आहे मी आणि उकळी आलेलं पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. चांगली खळखळून उकळी आलेलं पाणी आपल्याला चांगलं, ते सुद्धा 1 इंच वरती घालायचं आहे पाणी. तर अजूनसुद्धा आपण परत त्यामध्ये पाणी घालणार आहोत. म्हणजे काय होईल, तुमचं पाणी जे आहे साबुदाण्याच्या वरती आलं पाहिजे आणि व्यवस्थित आपल्याला गरम पाण्यात जो साबुदाणा आपण भिजू घातलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि परत मी तुम्हाला सांगितलं आहे की परत आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं, म्हणजे वरती राहिलं पाहिजे. तर येथे व्यवस्थित आपलं साबुदाण्यावरती पाणी राहिलेलं आहे. मोकळा आपला साबुदाणा झालेला आहे. फक्त पाणी टाकताना काय करायचं, चांगलं उकळी आलेलं पाणी घालायचं आहे. तर एकदम व्यवस्थित आपण मिक्स करून घेतला आहे आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं. तर रात्रभरीसाठी आपण झाकण ठेवून दिलं आहे. सकाळी उठल्यानंतर मी 2 किलो बटाटे घेतलेले आहे. अर्धा किलो साबुदाण्याला आपल्याला 2 किलो मोजून बटाटे घ्यायचे आहेत. बटाटे आपल्याला स्वच्छ अगोदर पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे पातेल्यामध्ये धुवून घेतले की नंतर आपल्याला काय करायचं आहे, कुकरमध्ये, म्हणजे कुकर घ्यायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला टाकून शिजवून घ्यायचे आहे. तर व्यवस्थित आपले पूर्ण बटाटे धुवून झालेत आणि मी इथे कुकरमध्ये जे आहे चांगलं भरपूर पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला धुतलेले बटाटे जे आहे ते टाकायचे. बटाटे यासाठी धुवून घ्यायचे, उकडल्यानंतर आपण बटाटे जर जसेच तसेच टाकले मातीचे तर काय होईल, बटाट्याचा रंग थोडासा काळा होतो आणि वाळल्यानंतर चकली आपली काळी येते. त्यामुळे बटाटे चांगले स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचे आणि नंतर उकडायला टाकायचे आहे. तर पूर्ण बटाटे कुकरमध्ये टाकल्यानंतर पूर्ण आपले बटाटे 2 किलो कुकरमध्ये बसलेले आहेत. तर पाणी चांगलं भरपूर वरती ठेवायचं आहे आणि 2 किंवा 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी काय करायचं, आता झाकण लावायचं कुकरचं आणि झाकण लावून आपल्याला याला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. तर ते व्यवस्थित आपण झाकण लावून घेतलं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. तर थंड झाल्यानंतर, शिट्ट्या झाल्यानंतर मी थंड करून घेतलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी बटाटे चांगले उकडून झालेले आहेत. तर आता हे बटाटे मी पूर्ण चाळणीमध्ये काढून घेतलेत आणि थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत. नाहीतर काय होईल, गरम गरम जर म्हटलं तर साल काढायची म्हटलं तर हाताला चटके बसतील. तर थोडे अजून गरमच आहेत. तर अशा प्रकारे आपण इथे पूर्ण बटाट्याची साल काढून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, आणि बटाटेसुद्धा आपले अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत, म्हणजे चांगले नरम झालेले आहे आतपर्यंत. तसाच आपल्याला चकलीला बटाटा पाहिजे. म्हणजे काय होईल, तुमची चकली अजिबात कडक येणार नाही. तर थोडासा बटाटा जर कच्चा राहिला तर चकली काय होते, कच्ची राहते, म्हणजे कडक येते. त्यामुळे बटाटे चांगले उकडून घ्यायचे. तर इथे बटाटे आपले पूर्ण उकडून झाल्यानंतर खिसणी घ्यायची आहे. त्याच ताटामध्ये खिसणी घ्यायची, म्हणजे जास्त भांडी भरवायची गरज पडणार नाही. तर ज्या आपल्याला खिसणीच्या साह्याने, किंवा बारीक असो का थोडंसं जाड असो, त्याच्या साह्याने आपल्याला काय करायचं आहे, मस्त खिसून घ्यायचं आहे. थोडंसं हाताने प्रेस करायचं, म्हणजे पूर्ण उकडलेला बटाटा काय होईल, खाली जाडसर तुकडा पडणार नाही आणि पूर्ण बटाटा आपला खिसून घेतला जाईल. तर अशाच प्रकारे पूर्ण बटाटे मी खिसून घेते इथे. तर व्यवस्थित बटाटा खिसताना मी तुम्हाला सांगितलं आहे, जाडसर आपल्याला आतमध्ये बटाट्याचं पडू द्यायचं नाही. तर काय होईल, आपण चकली करताना चकली साच्यातून पडणारच नाही आहे. त्यामुळे बटाटा खिसून घेताना अगदी व्यवस्थितपणे आपल्याला खिसून घ्यायचा आहे. तर बटाटा इथे चांगला खिसून झाला आहे. खिसून झाल्यानंतर आपला साबुदाणा जो आपण रात्री भिजत घातलेला होता गरम पाण्यामध्ये, तो बघायचा आहे. तर चांगला चिकट झाला आहे आणि नरमसुद्धा झालेला आहे. तर फक्त काय करायचं आहे, पातेल्यामध्ये चांगला चुरून घ्यायचा आहे. तुम्हाला जर वाटलं चुरून घेता येत नाही, थोडासा मिक्सरमध्ये फिरून घेतला तरीही चालेल. तर काय करायचं, हाताने मी चांगलं त्याला बारीक करून घेते, म्हणजे मळून घेते. आपण गव्हाचं पीठ कसं पोळीचं मळून घेतो तशा प्रकारे आपल्याला त्याला बारीक चुरा करून घ्यायचा आहे. जितका व्यवस्थित आपला साबुदाणा बारीक चुरला जाईल तितकी आपली चकली अगदी खुसखुशीत येईल.
तर आपला साबुदाणा चुरून झाल्यानंतर आता मी काय केलं आहे, जो साबुदाणा चुरलेला आहे तो बटाट्यामध्ये पूर्ण घालायचा आहे आपला. म्हणजे अर्धा किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाटे जे आहेत ते एकजीव आपल्याला करून घेण्यासाठी आपण एकत्रित करून घेतो आहे त्याला. तर आता काय करायचं आहे, अगोदर पूर्ण साबुदाणा आणि बटाटा आपल्याला एकदा एकजीव करून घ्यायचा आहे अगोदर. म्हणजे साबुदाणा जो आहे बटाट्यामध्ये चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे. तर इथे व्यवस्थित मी बारीक करून घेते आणि अगदी चिकन असा आपला उंडा झालेला आहे. तुम्ही बघू शकता बटाटे जे आहेत ना अगदी मस्त उकडलेले आहे. साबुदाणासुद्धा चांगला शिजलेला आहे, म्हणजे शिजूनच झाल्यासारखा झाला आहे तो. तर इथे व्यवस्थित पीठ मळताना जर अगदी स्मूथ दिसते, तुम्हाला दिसतंसुद्धा आहे ते. तर मळताना फक्त मी काय करते, चांगलं मळून घेतलं म्हणजे आपलं व्यवस्थित चिकन करून घेतलं आणि कुठेही गिठळी राहिलेली नाही आहे. तर आता या स्टेजवरती मला थोड्याशा स्पायसी चकल्या हव्यात आणि रंगसुद्धा खूप चांगला येण्यासाठी मी 3 चमचे लाल मिरची पावडर घातली आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. पण तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे. आम्हाला थोडंसं स्पायसी जास्तच लागते, तर थोडंसं लाल मिरची पावडर मी इथे 2 चमचे जास्त वाढून टाकलेली आहे. पण तुम्ही कमी घाला, म्हणजे 1 चमचाच घाला. तर इथे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हाताची चांगलीच आग होणार आहे आज, कारण आपण लाल मिरची पावडर चांगली भरपूर घातलेली आहे. पण काय करायचं आहे, तिखट खायचं म्हटलं की थोडंसं हाताची सुद्धा आपल्याला मेहनत घ्यावीच लागेल. तर चांगलं आपलं मिक्स करून झालं आहे, उंडा तयार झालेला आहे. आणि साचा घ्यायचा आपल्याला चकलीचा साचा घेतल्यानंतर आपल्याला त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं बाजूला आणि आपल्याला थोडासा गोलाकार करून जितकं पीठ साच्यामध्ये बसेल तितकं आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे, तर भरायचं आहे. तर आता वरचा भाग घेऊन आपल्याला काय करायचं आहे, मी एक कापड टाकून ठेवलेला आहे, चांगला पुसून घेतला आहे पाण्याने आणि चच्च्यावर आपल्याला जशा म्हणतील तशा चकल्या घालायच्या आहे. तर इथे व्यवस्थित आपल्या चकल्या करून घेतो आहे आपण, तुम्ही बघू शकता. आणि चिकट असल्यामुळे काय होतं, मस्त तुमची चकलीसुद्धा येते. तर अगदी झटपट होतील अशा चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या चकल्यासुद्धा आपण साबुदाणा जो आहे तो चांगला बारीक करून घेतल्यामुळे आहे ना चकली अगदी व्यवस्थित येते. आणि थोड्या वाकड्या तिकडे आल्या तरी चालतील, असं काही नाही की चकल्या अगदी व्यवस्थितच आल्या पाहिजे. भरपूर घालायच्या म्हटलं की खूप वेळ जातो. तर अशा प्रकारे आपण पूर्ण इथे चकल्या घालून घेतल्या. पूर्ण 2.5 किलोच्या चकल्या झालेल्या आहेत. अर्धा किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाटे मिळून आपल्या 2.5 किलोच्या चकल्या झाल्यात. तर चांगल्या घरात सुकू दिल्या. सुकल्यानंतर मी आता ह्या थोड्याशा सुकून झालेल्या आहे दुसऱ्या दिवशी. तर आता उन्हात नेऊन मी वाळू घालणार आहे. उन्हात चांगला आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हात वाळू द्यायचे आहे आणि नंतर आपल्याला काढून आणायचे आहे. तर 2 दिवस मी चांगल्या कडकडीत उन्हात वाळू घातल्यात आणि नंतर ताटामध्ये भरून आणलेले आहे. तर रंग तुम्ही बघू शकता, अगदी लालसर रंग आलेला आहे. आणि लाल मिरची पावडर एवढी तिखट नाही आहे, तुम्हाला जे वाटतंय ना की खूप तिखट असेल, तिखट नाही आहे. चांगली कश्मीरी लाल मिरची पावडर आहे, त्यामुळे रंगसुद्धा खूप चकलीला छान आला आहे आपल्या. तर इथे तुम्ही बघू शकता वाळून एकदम बारीक दिसते चकली, पण तळल्यानंतर जे आहे ना तर चकली मस्त होते. तर आपल्या भरपूर अशा चकल्या झाल्या, 2 किलोच्या म्हटलं तर भरपूर चकल्या झालेल्या आहेत. तर आपल्याला एका डब्यामध्ये चांगल्या कडकडीत वाळून घेतल्यानंतर डब्यामध्ये चांगल्या स्टोअर करून ठेवायचा. थोडासा कागद खाली टाकायचा डब्यामध्ये, डायरेक्ट नाही टाकायचं आहे, खाली कागद टाकायचा म्हणजे न्यूजपेपर टाकायचा आणि नंतर त्याच्यावरती चकल्या ठेवायच्या, म्हणजे आपल्याला स्टोअर करून ठेवता येईल व्यवस्थित. तर तेल अगोदरच मी तापायला ठेवलेलं होतं. तर गरमागरम तेलामध्ये चकल्या टाकल्या क्षणीच वरती येतात, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित मिडियम आपलं तेल तापलेलं आहे आणि अगदी म्हणजे तळतानाच कळतात आपल्याला चकल्या आपल्या चांगल्या खुसखुशीत झालेल्या आहे. तर परत एकदा मी चकल्या टाकून बघते आणि चांगल्या वरती आल्यात लगेच, म्हणजे वरती लगेच आल्या की समजून घ्यायचं आहे आपली चकली चांगली खुसखुशीत झालेली आहे. पुन्हा एकदा आपण ट्राय करून बघणार आहोत. पुन्हा एकदा मी चकल्या टाकून घेतल्या आणि आपल्याला चकल्या तळून बघायच्या. अशा जर म्हटलं तर चकल्या पूर्ण संपूर्णच जातील. 2 किलोच्या चकल्या आपल्याला चांगल्या पुरवायच्या आहेत. तर उपवास असेल किंवा नुसत्या खायच्या म्हटलं तुम्हाला तरीही तुम्ही तळू शकता. अगदी खुसखुशीत, म्हणजे मुलं तर सगळेच जण चकल्या आवडीने खातात. तर अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत आणि खमंगसुद्धा झाल्यात. तर ह्या चकल्या ज्या आहेत ना तुम्ही नक्की यावेळेस अशाच प्रकारे ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला इकडे अगदी चवदार आणि मीठसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे. आणि आपण ज्या पद्धतीने साबुदाणा चुरून घेतला आहे ना त्याने काय होतं, साबुदाणा चांगला मिक्स होतो आहे. म्हणजे साबुदाणा मिक्स झाल्यानंतर जो साबुदाणा फुलतो आहे ना तो बटाट्याबरोबर चांगला फुलल्या जातो आणि त्यामुळे अजिबात कडक चकली येत नाही आहे. तर मी तुम्हाला हाताने तोडून दाखवलं आहे, अगदी खुसखुशीत झालेली आहे. तर खुसखुशीत अशाच चकल्या पाहिजेत आपल्याला, म्हणजे परफेक्ट जमली अशी चकली होते. तर अगदी सोप्या आणि तुम्हालाही करता येतील आणि तुमच्याही चकल्या खुसखुशीत होतील आणि खमंगसुद्धा होतील. अशा प्रकारे आपण इथे चकल्या केलेल्या आहेत. तर ह्या खमंग चकल्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.